हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत भोपळ घाऱ्या। त्यासाठी घेतला आहे मी लाल भोपळा। कुणाला कुणाला माहीत आहेत भोपळ घाऱ्या? माहीत असतील त्यांनी कमेंटमध्ये नक्की मला सांगा। भोपळा धुवून स्वच्छ किसून घेतला आणि नंतर कढईमध्ये आधी फक्त भोपळ्याचा किस वाफवून घेतला आणि मग तो असं छान व्यवस्थित वाफवला गेल्यावरती त्यात मी टाकणार आहे गूळ। गुळाचं मी पावडर घेतलेली आहे इथं। तुम्ही अख्खा गूळ पण टाकू शकता। पावडर लवकर मिक्स होते आणि पुन्हा एक 2 मिनटं वाफवून घेतलं। त्याला नावाला थोडंसं मीठ चवीपुरतं घातलं, 4 चमचे तेल टाकलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून छानसा गोळा तयार करून घेतला। मग त्याच्या पुऱ्या लाटल्या छान आणि मग त्या गरम तेलामध्ये तळून घेतल्या। तळताना याचा सुगंध खूप छान येतो। अशा खमंग अशा छान तळल्या गेल्यात, छान फुगल्यात, त्या फुगल्या की छान खुसखुशीत होतात। पाहू शकता तुम्ही, सोनेरी रंगावरती छान तळून घेतल्यात आणि ह्या तयार झाल्या आपल्या भोपळ घाऱ्या। ह्या जवळजवळ 15 दिवस टिकतात। प्रवासात वगैरे नेऊ शकता तुम्ही। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।